कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज पुलावरून शहरातील गोसावी मठ येथील देवीदास उर्फ राजू सुखदेव बाविस्कर वय 35 या तरुणाने आज दुपारी 1च्या सुमारास नदीमध्ये उडी मारल्याने पोहता येत नसल्याने काही क्षणात तो नदीत बुडून वाहून गेला आहे। त्याने नदीमध्ये उडी का मारली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। देवीदास बाविस्कर हा कोपरगाव शहरातील खाटीक गल्ली येथील रहिवासी असून तो सेंटिंग काम करीत असत। गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून त्याचे व त्याच्या पत्नीचे वाद न्यायप्रविष्ट होते। गेल्या 8 दिवसापासून देवीदास व त्याची पत्नी एकत्र राहत होते, परंतु आज सकाळी असे काय घडले की देवीदास याने नदीमध्ये उडी मारली आहे। नदीला पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो त्यात बुडून वाहून गेला आहे। प्रत्यक्षदर्शींनी यावेळी सांगितले की लहान्या पुलावरून त्याने नदीत उडी मारली आहे व काही अंतरापर्यंत तो हातपाय मारताना दिसत होता, त्यानंतर तो पाण्यात बुडाला। माणूस होता ना, तिथून त्यांनी उडी मारली तर इथपर्यंत आला, तो हात मारत होता तो खूप, आणि इथपर्यंत आला, त्यांनी श्वास सोडून दिला, थोडा वरडल्यानंतर तो सरळ गेला आणि खाली गेला तर दिसलाच नाही परत। नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने उशिरापर्यंत देवीदास याचा काहीच तपास लागला नव्हता। याबाबत देवीदास याच्या पत्नीने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते। याबाबत देवीदास याच्या पत्नीने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते। प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, कोपरगाव।